आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित करार 122. हो तात्या, राजश्री बोलली. काकी, आकांक्षा, चला आत चला. आणि हे काय, तुम्ही दोघीच आल्यात का? राजश्री आजीचा हात धरत म्हणाल्या. आई, काकी, कोण आलंय ग? ओळखीचे खूप आवाज आल्याने किचनमधून आता बाहेर येत केतू त्यांच्याजवळ येतच असते की वाड्याच्या दरवाजातून तिला बॅगा सांभाळत येत असलेला अभि दिसतो. त्याला बघून तिला आधी खूप आनंद होतो. तोच त्याचंही लक्ष तिच्यावर जातं. त्याला तिला अशा हालतमध्ये पाहून मात्र खूप वाईट वाटतं. कारण गेले 10 दिवस मॅडम आपल्याच खोलीत जास्त राहायच्या. आणि अन्न पाणीचा तर त्यागच केला होता जणू. घरात तसंही भाईच्या विरहात कुणाला अन्न पाणी गोड लागणार होतं. त्यामुळे चेहरा काळवंडून गेला होता अगदी तिचा. वजनही कमी वाटत होतं आणि डोळ्याखालीही काळी सर्कल दिसत होते, जी एकेकाळी आपल्या चेहऱ्यावर एक डाग जरी पडला तरी अस्वस्थ व्हायची. आज तीच मुलगी मात्र आरशात पाहायची सुद्धा नाही आपल्याला. हाय, तो तिच्याजवळ येत बोलतो, पण ती मात्र काही न बोलता सरळ आजी आणि आकांक्षाकडे जाते. त्या दोघी सोफ्यावर बसल्या होत्या. नमस्ते आजी, म्हणत ती त्यांच्या पाया पडते. आजी उठून तिला आपल्या मिठीत घेते. सगळ्यांचेच डोळे आता पाणवले होते. आकांक्षाला पाहून तर अजून केतूला घईवरून येतं. दोघे गळ्यात पडतात. केतू, तात्यांनी काय सांगितलं आहे? ओलावलेल्या डोळ्यांनीच राजश्री आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेऊन मायेनं म्हणते. ते आम्ही म्हणजे तात्यांनीच फरमान काढलं आहे. आजी त्यावर जरा संशय चेहरा करून पाहत असतात तसे दीपा सांगायला लागते. आपला श्री शहीद झाला आहे, त्यामुळे त्याच्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही यापुढे रडायचे नाही असं या घरात ठरवलं आहे. उलट त्याच्या तेच आठवणी ताज्या करायच्या, त्याच्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा असं तात्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच गावातही आणि वाड्यातही त्याला श्रद्धांजलीप्रती आपण रडणार नाही आहोत असं एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे, तिने तात्यांचा निर्णय सांगितला. बरोबर बोलत आहेत तात्या. त्यांना वीरगती मिळाली आहे. सामान्य माणसांसारखं किड्या मुंग्याचं मरण नाही आलं. तेच बरोबर आहे. तात्यांचं बोलणं आता आजीलाही पटलं होतं. त्यांनीही आपले ओलावलेले डोळे पुसले आणि खंबीर अशा आवाजात म्हणाल्या. हो ना, आम्हालाही पटलं ते, आणि गाववाल्यांसुद्धा. आज गावातील लोकांना त्याच्या सर्व क्रियाकर्माचे एक शेवटचे जेवण घालून आम्ही थांबणार आहोत या क्रियाकर्माच्या बाबत, राजश्री पुढे म्हणाली. म्हणजे 13व्या वगैरे घालणार नाही आहोत? आजी जरा गोंधळून गेल्या तिच्या बोलण्याने. तसं दीपाने क्लिअर केलं. आजी बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर यांच्या श्रीच्या पॉझिटिव्ह गोष्टींची चर्चा चालू होती. आकांक्षा, अभिही सर्व गोष्टी त्या कौतुकाने ऐकत होते. अभिच्या सोबत केतूकडेही लक्ष होते, पण केतू त्याला पूर्ण इग्नोर करत होती. संध्याकाळी गावजेवण असल्याने अभि मात्र नंतर रणवीर व केतनबरोबर आधीच गेला होता, जिथे ते नेहमी जेवण घालायचे त्या जागी. सर्वांना श्री आला होता लास्ट टाइम तेव्हाचं घातलेलं जेवण आठवत होतं. बोलत किंवा दाखवत नसले तरी डोळे पाणावले होते सगळ्यांचे. केतू, केतू. दुसऱ्याच दिवशी सकाळी दीपाने केतूला अभिला आपलं शेत दाखवून आण असं सांगितलं होतं, कारण तीही आल्यापासून या दोघांनाच नोटीस करत होती. दोघांचाही अबोला दीपाला सहन होत नव्हता, आणि त्यात अभिच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेली ओढही दीपाला दिसत असल्याने तिने दोघांना नीट बोलता यावं म्हणून शेतात पाठवलं. सगळ्यांसमोर काही न बोलता आल्याने तिने अभिला हसून चला म्हटलं खरं, पण जसं गाव सोडून ते शेतात आले तशी ती मात्र फिरताना पुढे जायला लागते. आणि तिचा हा रस्ता पायाखालचा असल्याने ती झपाझप पावलं टाकत होती. त्यामुळे अभि बिचारा मागे पडला होता. त्यामुळे आता तो तिलाच हाका मारत होता. केतू, अगं थांब ना जरा, मी सुद्धा मागे आहे म्हटलं. त्याने आता पूर्ण शक्तीने मोठा आवाज काढत म्हटलं, आणि त्या आवाजाने तिची पावले जागीच थबकली.
त्या आवाजात खूपच आर्जवता होती. काय आहे? पण दुसऱ्या क्षणी तिने मागे वळून त्याच्यावर खेकसली. हे बघा मिस्टर अभिमन्यू, मला सध्या तुमच्याशी काही एक बोलायचं नाही. सो प्लीज माझ्याशी बोलण्याचा नाद सोडून द्या. तो तिच्या जवळ पळतच येताच ती आपलं एक बोट नाचवतच म्हणते, केतू काय बोलतीये? पण तिचं बोलणं ऐकून तो मात्र हैराण झाला होता. अगं एवढं चिडायला झालं तरी काय? काय बोलतेय म्हणजे? जे खरं आहे तेच बोलते. आणि मिस्टर अभिमन्यू, मी का चिडले आहे तेही तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण जर खरंच माहीत नसेल तर अफसोस आहे. ती एक निराशजनक उसासा सोडत बोलते. पहिलं तर तू हे सारखं सारखं मिस्टर अभिमन्यू बोलणं सोडून दे. तो आता थोडा किंचित आपला स्वर वाढवत म्हणाला. कारण तिचं असं मिस्टर अभिमन्यू म्हणणं त्याला चिडीला आणत होतं आणि एक परकेपणाची भावना निर्माण झाली होती. आणि दुसरं असं की खरंच मला काहीही तुझं कळत नाही की तू इतकी माझ्यावर का रागवली आहे ते. तोही आता उदास होऊन म्हणतो. हेही खरं होतं. 10 दिवसापूर्वी जे घडलं होतं त्यांच्यातील बोलणं, ते तो आता सर्व रागात बोलला होता. त्यामुळे त्यातला एकूण एक शब्द त्याला आत्ता आठवत नव्हता. श्रीबद्दल तसा त्याच्या मनात आकच नव्हताच कधी. आणि जेव्हा तो घरी आला आणि या 10 दिवसात शांततेत विचार करू लागला, तेव्हा त्याला श्रीचं काही चुकलं नाही हे लक्षात आलं होतं. जे केतू ती तेव्हा बोलली होती, ते त्याला आता पटू लागलं होतं. आणि म्हणूनच तर त्याने आकांक्षाची साथ द्यायचं ठरवलं होतं. त्यातच त्याला अजून एक कळालं होतं. आकाशच्या घरच्यांमध्ये आणि त्याच्या डॅडमध्ये जे शिजत आलेलं. अर्थात हे त्याला स्वतः आकाशने सांगितलं होतं. आणि आपल्या डॅडचा स्वभावही त्याला चांगला माहीत होत असल्याने या गोष्टींवर विश्वास बसला होता की आकाशची आकांक्षाचं लग्न म्हणजे त्यांच्या राजकारणात करून घ्यायचा एक फायदा होता. बस, आणखी काही नाही. जे ना आकाशला पसंत होतं ना आता ते समजल्यापासून अभिला. त्यात आकांक्षाची जी खुशी त्याच्यासाठी जास्त महत्वाची होती. आणि म्हणूनच आता तो आकांक्षाला सारासार विचार करून साथ देत होता तिच्या निर्णयाला. तसंही बाळाला जन्म द्यायचा की नाही व तो कधी द्यायचा हे तिच्यावर अवलंबून असलं पाहिजे हे त्याचं मत होतंच आधीपासून. फक्त ही वेळ आपल्याच बहिणीवर आली आहे हे कळताच जरासा तो भांबावला होता. इतकंच काय ते. पण आता मात्र तो त्याच मताला चिटकून होता. आता तर काय मग प्रश्नच उरला नाही. जर तू रागात त्या दिवशी काय बोललास तेच आठवत नाही म्हटल्यावर. पण आता ते ऐकून केतकीचा मात्र पारा हल्ला. ती चिडून बोलली, हे बघ, यात माझा यात फक्त माझा भाई जिम्मेदार नव्हता, समजलं? त्यामुळे तुझे ते पोकळ विचार तुलाच लखलाभू. ती पुढे चिडूनच बोलत होती. अगं पण माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. तसं त्याने तिच्या भाईवर केलेला आरोप नकळत त्याला आठवतो आणि मॅडम आपल्या त्या सर्व गोष्टींसाठी रागवले आहेत हे त्याच्या लक्षात आत्ता आलं. तसं तो सावरायला लागतो. हे बघ अभिमन्यू, तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ होता आणि काय नाही हे त्या दिवशीच कळलं आहे. आणि मी तर म्हणते बरंच झालं त्या दिवशी तू स्वतःच्या मनातील गरळ बोलून दाखवली ते. निदान तुझ्या मनात काय चाललं आहे ते तरी कळालं मला. राग खूप आला होता सध्या, पण तरी ती खूप शांततेत त्याला बोलत होती. असो, मला तुझ्याशी सध्या नाही बोलायचं. सो प्लीज मला माफ कर आणि एकटं सोड. ती आता अगदी हात जोडून त्याची माफी मागते आणि तशीच त्याचं काही एक न ऐकता वाड्याकडे चालायला लागते. खूपच रागवली आहे वाटतं दाजी आमची मुलगी तुमच्यावर. तोच केतन तिथे येऊन अभिमन्यूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. चालायचंच. प्रेम केलं आहे तर. आणि तसंही प्रेमात हे रुसवे फुगवे तर चालूच राहणार. खरं तर अभि हैराण होता तिचं बोलणं ऐकून. त्रासही होत होता, पण तरी केतन समोर त्याने हलकं हसून जास्त काही घडलं नाही अशा आविर्भावात म्हटलं. हो, पण तिची समजूत काढणं खूप अवघड आहे. एकदा का तिला एखाद्याचा राग आला तर तो शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो.
केतनही हलकं हसत म्हणतो, "हं, मलाही चांगलंच माहीत आहे. पण इट्स ओके. तिचा तो हक्क आहे माझ्यावर चिडण्याचा. पण डोंट वरी. लवकरच हा राग काढेल मी तिचा." तो केतनचे ते सेट केलेले केस विस्कटत म्हणतो, "दॅट्स द स्पिरिट." केतन परत आपले केस आपल्याला हवे तसे सेट करत हसून आता म्हणतो, "तुम्ही ते करालच यात काही शंका नाही. माझी नाही नक्की माहीत नाही नक्की तुमच्या दोघात काय झालंय ते. पण हो, एक मात्र मी अगदी खात्रीने सांगतो, जे मला लांबूनच पाहत असलो तरी ठळकपणे दिसत होतं." केतन, "आणि ते काय?" त्याने एक भुवई उंचावत विचारले. "हेच की तिच्या भांडणात ही तुमच्यासाठी तिच्या मनात असलेलं भरपूर प्रेम, जे तिच्या त्या कचाकच भांडणातूनही ओसंडून वाहत होतं." तो म्हणाला, "हो, हे मात्र खरं आहे." त्यावर अभिने होकार भरला. "बरं, चला एक एक उसाचा रस घेऊयात आणि घरी जाऊयात." केतनने नंतर त्याची पाठ थोपटत म्हटलं, "होईल सर्व ठीक." या आशेची ती पाठ थोपटणं होतं जे अभिलाही लक्षात आलं होतं. त्यानेही गोड स्माईल केली आणि दोघंही गावातच असलेल्या उसाच्या रसाच्या एका शॉपवर गेले जिथे ताजा उसाचा रस मिळत होता. "बरं, मग आजी मी येतो." केतन व अभि लगेच घरी आले होते आणि आता तासभर उलटून गेला होता तरी त्याला कुठेच ना आकांक्षा दिसत होती ना केतकी. त्याचा नाश्ताही झाला होता आणि आता तो परत कराडला निघाला होता. आजीने घेतलेली बॅग पाहून त्याला कालच कळालं होतं की आजीही थोडे दिवस इथेच राहणार आहे. तसंही ते बरोबर होतं. 10 दिवस एकदाही त्यांनी कॉन्टॅक्ट केला नव्हता पाडेगावला. आता जर सगळं सुरळीत चालू झालं आहे तर आजीचं राहणं बरोबर आहे. त्या 10 दिवसाची भरपाई म्हणून. "अरे, ती केतकीच्या रूममध्ये आहे." राजश्री काकी त्याला असं घरावर नजर फिरवताना बघून बोलल्या. त्यांना वाटलं तो आकांक्षाला शोधत आहे. "अं?" पण आपल्याच विचारत असलेल्या अभिला त्यांचं बोलणं कळलंच नाही. "ते तू आकांक्षाला शोधतोय ना, म्हणून ती तशी म्हणाली." हलकं हसत दीपा बोलली. तिला खरं तर त्याच्या डोळ्यातील भावना वरूनच कळालं होतं की तो केतकीला शोधतोय. पण तरी ती शांत होती. कारण ह्या त्या दोघांचा प्रश्न होता जे ते स्वतः सोडायला सक्षम आहेत. आणि जोपर्यंत केतू किंवा अभि स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत यात पडायचे नाही हे त्यानं मनाशी कधीच ठरवलं होतं. तिलाही केतनकडून त्या दोघात भांडण झाल्याचं कळालं होतं. "हं? हां, पण बहुतेक ती रेस्ट घेते." "असू दे." तो त्यावर काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. "भैया, तू निघालास?" तोच आकांक्षा त्याच्याजवळ येत म्हणते. हो, जातो मी आता." त्याने मागे उभे असलेल्या केतूकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला. पण तिच्या लक्षात येताच तिने नजर फिरवली. "आजी थांबणार आहे तुझ्यासोबत काही दिवस." तसं तोही मग आकांक्षाशी बोलायला लागला. "अहो जावई बापू, अजून थांबला असता काही दिवस तर." तोच तिथे आता रणवीर येत बोलतो. तसं सगळे त्याने तशी हाक मारली म्हणून त्यांच्याकडे त्या दोघांकडे आळीपाळीने गोंधळून पाहतात. कारण रणवीर सोडला तर आता सर्वांना हळूहळू का होईना हे माहीत झालं होतं की या दोघात नक्कीच भांडण झालं आहे म्हणून. शिवाय आकांक्षा आणि श्रीमध्ये असं झालं आहे म्हटल्यावर हे अभि व केतूचं नवीन नातं टिकेल का याची तरी धास्ती गेले 10 दिवस सगळ्यांनाच लागली होती. अगदी रणवीरलाही. "अरे, असं का पाहताय तुम्ही मला?" सगळे आपल्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत आहेत ते पाहून रणवीर किंचित हसत म्हणतो, "ओ, मी जावई बापू म्हटलं म्हणून का? पण काय हो अभिमन्यू, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना मी अजून याच नावाने हाक मारली तर?" तोच आता अभिलाच डायरेक्ट विचारतो. "हो, काहीच प्रॉब्लेम नाही बाबा. मी अजूनही तुमचाच जावई बापू आहे." पण इतका वेळ तोही जरा संभ्रमात पडला होता की हे नाते तिच्या आईवडिलांसाठी तसेच असेल का. मनात हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता. आणि रणवीरने जावई बापू म्हणून हाक मारली तसं तो हरकला होता की अजूनही ते आपल्याला जावई समजतात म्हणून.
पण? आता हा पण कशासाठी? त्याचा तो पण ऐकून आता मात्र रणवीरही सगळ्यांबरोबर गोंधळला आणि केतूकडे एकदा तर एकदा अभेकडे पाहायला लागतो. म्हणजे मी जरी तुमचा जावई असलो, तरी तुमची कन्या केतकी ही देशमुखांची सुनबाई म्हणून आहेत की नाही, हे अजून कुठे माहीत आहे? तो आता हसून तिच्याकडेच पाहत म्हणतो. जी आधी त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर तो असं बोलताच राग दिसायला लागला होता क्षणातच. हां, हे अगदी बरोबर आहे. आता राजवीरही या संभाषणात उडी मारत हसत म्हणतो. काय गं चिऊ, तू आहेस ना देशमुखांची अजूनही सून? राजवीर आता तिच्याकडे जात बोलतो. मी? ती एक पॉज घेते, तसं आता परत सगळे गोंधळून गेले, जे तिच्याही लक्षात आलं. मी काय बोलणार ना यावर काका? तुला आय मीन तुम्हा सर्वांना माहीत आहे, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही ते. ती पण शहाणी. तिला कळत होतं की अभिने मुद्दामच बॉल तिच्यावर फेकला आहे. ती अशी सांगत नाही, बोलत नाही त्याच्याशी. ज्यामुळे या नात्याचं पुढचं भविष्य काय, हा प्रश्न त्याला सतावत होता आणि तेच जाणून घेण्यासाठी त्याने ही आयडिया वापरली होती. ती असं म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते. की ती नुसती रागावली आहे. मनात तिच्या ब्रेकअपचं वगैरे नाही आहे या रिलेशनशिपसाठी. मला एक बोलायचं आहे. सगळे आनंदात असताना आता आकांक्षा अचानक सिरियस मोडवर बोलते. तीही सगळं पाहत असते. आपल्या भैयासाठी व आपल्या मैत्रिणीसाठी तीही खूप खुश असतेस. पण खरं तर ती आता काही सांगण्यासाठीच यांना एकत्र यायला सांगितले होते त्यांनी. ओ, येस बाळा, तुला काहीतरी बोलायचं होतं आमच्याशी. तसं दीपा आता आकांक्षाजवळ जात बोलते आणि तिला धीर देते. पण ती काय बोलणार असेल याचं टेन्शन तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तुम्हाला तर माहीत आहे, डॅड मला इथून का घेऊन गेले होते. सगळे तिच्याकडे पाहत होते, तसं तिनेच परत बोलायला सुरुवात केली. दीपा राजश्रीने तसं एकमेकींकडे गोंधळून पाहिलं. ॲबॉर्शन करायचं त्यांचा विचार होता. रादर माझा भैया, माझी आजी सुद्धा हेच मला करायला सांगत होते. ती बोलली तसं वातावरण परत गंभीर बनलं. सगळे आता एक एक करून आणि श्रीकडे आजी आणि अभिकडे पाहायला लागले. हो, पण तुला मी सकाळीच बोललो ना छुटकी, की तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल म्हणून. त्याने भीतच केतूकडे पाहत परत आकांक्षाजवळ जात तिचा हात पकडत म्हटलं. केतकीलाही माहीत होतं की तो ॲबॉर्शनलाच पाठिंबा देत आहे म्हणून. ते सुद्धा तिच्या नाराजीचं एक कारण होतं. हो ना राजा, मी सुद्धा तुझ्या निर्णयात सामील आहे हे सकाळीच बोलले. आता दुसरा हात तिच्या आजीने पकडत प्रेमाने म्हटलं. सगळेच परत आता गोंधळून पाहत होते एकमेकांकडे. हो, मीही तेच सांगत आहे ना त्यांना. तसं अजूनच गंभीर होत आता आकांक्षा बोलायला लागते. मी या बाळाला ती बोलते आणि सगळ्यांचे श्वास क्षणभरासाठी का होईना थांबल्यासारखे होतात. मी या बाळाला जन्म द्यायचा ठरवले आहे. माझ्या आणि श्रींच्या प्रेमाची ही निशाणी आहे. ती बोलते, पण पहिलं तर कुणालाच कळत नाही ती काय बोलते ते. काय म्हणालीस तू? तू आमच्या या छोट्या श्रीला या जगात आणू देणार आहे? तसं राजश्री तिच्याकडे येत तिच्या पोटावर हात ठेवून हसून बोलते. तसं ती आता होकारार्थी मान हलवते आणि इकडे सगळ्यांनाच आनंद होतो. आजी अभिला तर आधीच माहीत होतं, पण गायकवाड घराण्याला इतकं खुश झालेलं पाहून त्यांनाही खूप बरं वाटतं आणि तिचा निर्णय खरोखर किती योग्य आहे तेही पटतं. हो, पण मी या घरात राहूनच माझ्या बाळाला जन्म देईल आणि मी या घरातून कधीच बाहेर जाणार नाही. कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. ती बोलते तसे सगळे खुश होतात. आणि आम्हीही तुला कुठेच जाऊ देणार नाही. कालपर्यंत तू या घराची मोठी सून म्हणून येणार होती. पण आता तू आमची लेक झाली आहेस. मोठी लेक. दीपा तिच्या हनुटीला आपल्या हातात पकडून तिचा चेहरा वर करत म्हणते. आकांक्षाचे डोळे पाणावले होते. तसे ते तसं त्या ते पुसत नाहीत मान हलवत
तिचे अश्रू पुसते. क्रमशः कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि मला सपोर्ट करा. थँक यू.